श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 8 मार्च रोजी शिवरात्रीची पूजा कशी करायची हे अगदी व्यवस्थित समजावून सांगणार आहे। जास्त कोणतीही आपल्याला अवघड अशी कुठलीही पद्धत मी सांगणार नाहीये, अगदी सोपी पद्धत सांगणार आहे जे प्रत्येक जण करू शकेल। तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम 8 मार्च रोजी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे। अंघोळीमध्ये गंगाजल या दिवशी घालायला विसरायचं नाही। गंगाजलाला अत्यंत जास्त या दिवशी महत्त्व आहे। अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घाला। संपूर्ण घरामध्ये फुलाने किंवा आंब्याच्या पानाने गंगाजल शिंपडा। त्यानंतर तुमचं जे केर फरशी आहे ते झाल्यावर तुम्ही पाणी शिंपडा आणि त्यानंतर देवघराच्या आजूबाजूलाही सगळीकडे पाणी शिंपडा। देवघरावर शिंपडलं, देवांवर जरी गंगाजल शिंपडलं तरीही चालेल। सगळ्या देवांची पूजा करून घ्या। आपली जी शिवपिंड असते ती बाजूला ठेवा। सगळ्या देवांची आधी पूजा करून घ्या। फुलं, गंध सगळ्यांना करून घ्या। त्यानंतर एक छोटासा पाट, मोठा पाट, चौरंग, ह्याच्यावर पांढरं वस्त्र तुम्हाला घालायचं आहे। पांढरंच वस्त्र अर्पण करा, कारण महादेवांचा आवडीचा रंग आहे पांढरा, शांतता। त्यामुळे पांढरं वस्त्र एका चौकीवर, पाटावर, तुमच्याकडे जे काही असेल त्याच्यावर पांढरं वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे। आणि त्यानंतर एका तांबणामध्ये आपली ही जी पारद शिवलिंगाची मूर्ती आहे किंवा तुमच्याकडे जी असेल ती, बऱ्याच जणांना माझी बघायची होती म्हणून दाखवते, ही माझ्याकडची जी मी तुम्हा सगळ्यांना आता भरपूर जणांना पाठवलेली आहे। तर ही मूर्ती किंवा तुमच्याकडे जी असेल ती मूर्ती 4 अक्षता खाली अखंड अक्षता ठेवायच्या, त्याच्यावर मूर्ती ठेवायची। ज्यांच्याकडे अभिषेक पात्र आहे त्यांनी अभिषेक पात्राखाली ही पिंडी ठेवा। ज्यांच्याकडे अभिषेक पात्र नाही त्यांनी स्टीलच्या किंवा चांदीच्या भांड्यात पाणी घेऊन चमच्याने पाणी घालत ओम नमः शिवायचा 108 वेळा नामस्मरण करा किंवा सरळ श्री शिवाय नमस्तुभ्यमचा 108 वेळा नामस्मरण करा। नाहीतर शिवलीलामृतातला 11वा अध्याय यूट्यूबला लावून द्या। तो संपेपर्यंत, त्याला रुद्राध्याय असं म्हटलं जातं, तो संपेपर्यंत तुम्हाला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे। 3 पद्धती मी तुम्हाला सांगितल्या। 108 वेळा म्हणजे साधारण 5 मिनिटं अभिषेक झाला पाहिजे पाण्याने। त्यानंतर पंचामृताने, पुन्हा पाण्याने, एक परातच घेतली तरी चालेल। एकूण 108 वेळा केले तरी चालेल। 21 वेळा पाण्याने ओम नमः शिवाय म्हणत, 21 पंचामृताने ओम नमः शिवाय म्हणत आणि 21 वेळा पुन्हा पाण्याने ओम नमः शिवाय म्हणत किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता। लक्षात घ्या, 2 पैकी 1 जप करत तरी अभिषेक करा किंवा तुम्हाला शिवलीलामृत मधला 11वा अध्याय यूट्यूबला सर्च करा, ऐका। तो ऐकत किंवा वाचत जर तुमच्याकडे तो ग्रंथ असेल तर त्यातला 11वा अध्याय कुणाला तरी वाचायला लावा किंवा तुम्ही स्वतः वाचा। चमच्याने पाणी घाला। सगळ्यांकडेच अभिषेक पात्र असेल असं नाही, त्यामुळे चमच्याने पाणी घालत तो अध्याय वाचत मन एकदम शांत, प्रसन्न ठेवा। महादेवांना शांतता खूप जास्त प्रिय आहे। अशा प्रकारे तुम्हाला शिवपिंडीवर अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक करून झाला की हे तीर्थ वाया घालवायचं नाही। सगळ्यांनी चमचा प्राशन करायचं आणि मग तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालायचं। आता 12 राशींना 12 राशींप्रमाणे सांगितलं आहे। यानंतर तो अभिषेक तुम्हाला करून घ्यायचा आहे। ज्यांना जी वस्तू सांगितली आहे त्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यात धनुरास राहिलेली आहे त्यांना तूप, मध आणि गंगाजलाचा अभिषेक आहे। गंगाजलाचे किमान 5-6 चमचे तरी प्रत्येकाने शिवलिंगावर आवर्जून अर्पण करा। खूप चांगलं तुम्हाला ते तीर्थही निर्माण होईल आणि तुमची इच्छापूर्तीही लवकरात लवकर पूर्ण होईल। हे झालं की तुम्हाला जे पांढरं वस्त्र आपण एका चौकीवर घातलेलं आहे त्याच्यावर पुन्हा मुठभर अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्या अक्षतांवर तुम्हाला ही जी आपली पिंड आहे ह्याची निमुळती बाजू म्हणजे ही बाजू तुमच्या घराच्या उत्तर दिशेकडे करायची आहे। उत्तर दिशेकडे अशी कशीही ठेवायची नाही, तर उत्तर दिशेकडेच तुम्हाला ह्याचं तोंड करायचं आहे। ज्यांनी पारद शिवलिंग घेतला आहे हातातून पडून द्यायचं नाही, गरम दूध गरम पाण्याचा अभिषेक करायचा नाही, या 3 अटी पारद शिवलिंगाला पाळायच्या आहेत। पारद शिवलिंग हे
अतिशय अतिशय प्रभावशाली, सगळ्या शिवलिंगामध्ये चांगलं मानलं जाणारं पारद शिवलिंग आहे. हे प्रत्येकाच्या देवघरात असावं. जरी तुम्हाला महाशिवरात्रीला जमलं नाही तरी नंतर कुठल्याही येणाऱ्या सोमवारी तुम्ही याची स्थापना करू शकता. तुम्हाला हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर मागवा. मी तिथं तुम्हाला त्याची ऑर्डर कशी द्यायची ते सांगेन. नक्की मागवा. असं काही घाई नाही आहे की महाशिवरात्रीलाच घेतलं पाहिजे. कुठल्याही सोमवारी तुम्ही याचा अभिषेक करू शकता. अभिषेक ज्यांच्याकडे आला आहे त्यांनी कसा करायचा, तर मी आत्ता ज्या पद्धतीनं सांगितला त्या पद्धतीनंच तुम्हाला अभिषेक करायचा आहे. नंतर तुम्हाला एक मुठभर तांदळाच्या राशीवर ही पिंडी ठेवायची आहे. पिंडी ठेवून झाली की त्याला भस्म लावायचा आहे. 3 मधल्या बोटांनी ओम नमः शिवाय असं म्हणत तुम्हाला भस्म लावायचा आहे. भस्म लावून झाला की अत्तर लावायचा आहे किंवा आधी अत्तर लावा आणि मग भस्म लावा. जानवं घाला. कापसाचं पांढरं वस्त्र 11, 21 किंवा 51 मण्यांचं कापसाचं वस्त्र तयार पूजा भांडारच्या दुकानात मिळतं. त्यांना सांगायचं शंकराला व्हायचं आहे, पांढरं द्या, हळद कुंकू त्याला असलं नाही पाहिजे. असं 11, 21 किंवा 51चं या पिंडीभोवती असं गुंडाळा. त्यानंतर रुद्राक्षाची माळ तुमच्याकडे असेल तर त्याच्या भोवती गुंडाळा आणि पांढरं फूल अर्पण करा. धोत्र्याचं फूल अर्पण करा किंवा धोत्र्याचं फळ आणि किंवा नाही धोत्र्याचं फळ, बेलफळ जे काही तुमच्याकडे उपलब्ध होईल. एकच बेलपत्र घेऊन तुम्ही 108 वेळा शिव अष्टोत्तर नामावलीचं सुद्धा पठण करू शकता. किंवा 108 बेलपत्र असतील तर त्याला तिन्ही ह्याला गंध लावायचा किंवा एका पानावर ओम लिहायचं, नमः शिवाय लिहायचं आणि त्यानंतर ते प्रत्येक पान शिव अष्टोत्तर नामावली घेत घेत शिवशंकरांना म्हणजे पिंडीवर व्हायचं. यामुळे तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते सगळं काही पूर्ण होईल. आता ही झाली आपली पूजा. यानंतर तुम्हाला लवथवती विक्राळी ब्रह्मांडी माळा ही आरती म्हणायची आहे. सगळ्यात आधी गणपती बाप्पाची आरती, त्यानंतर देवीची आरती, समर्थांची आरती आणि त्यानंतर शंकर भोळे बाबांची आरती तुम्हाला म्हणायची आहे. आणि डमरू असेल तुमच्याकडे तर डमरू या दिवशी अवश्य वाजवायचं आहे. शंकराच्या म्हणजे पिंडीच्या शेजारी ज्यांना त्रिशूळ आणण्याची इच्छा आहे त्यांनी चांदीचं त्रिशूळ किंवा तांब्याचं त्रिशूळ सुद्धा या दिवशी आणू शकता. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की घरामध्ये नंदी आणि नागाचं पूजन करू नये. ज्यांच्या शिवपिंडीवर इथं नाग असेल ते शिवपिंडी लगेचच विसर्जन करा. शिवपिंडीचे विसर्जन नक्की करा, कारण नागाचा फणा असलेले कधीही पिंड जी आहे त्याची पूजन करू नये हे शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि तुळशीमध्ये सुद्धा अशी पिंडी किंवा असं काहीही तुम्हाला ठेवायचं नाहीये. तर लक्षात आलं असेल तुमच्या. शिवलीलामृताचं अख्खं पठण या दिवशी करू शकता. शिवपाठ, शिवस्तुती, शिवकवच ह्याचं वाचन देखील तुम्ही करू शकता. दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करताना तुम्हाला ह्याच्या खालचे जे तांदूळ आहेत ते थोडे पक्ष्यांना घाला. बाकीच्याचा भात करून खाल्लात तरीही चालेल. अशा प्रकारे तुम्हाला शिवपिंडीचं पूजन करायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर सगळ्यांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. हर हर भोले. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.